आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या सगळ्यांसाठी खूप फायद्याचा आहे. सो बरेच विद्यार्थी खचल्या जातात. सो त्यांना काही स्किल डेव्हलप करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे काही चान्सेस आहेत का? फिनान्शियल कंडिशन बॅकग्राऊंडला खूपच खराब आहे अँड यू आर पुटिंग युअर 3, 4, 5 इयर्स इन टू दिस की जे अल्टिमेटली तुम्हाला माहिती नाही की याच्यात काय होणार आहे. तर असं काही तुम्हाला वाटलं की तुम्हाला ज्या अडचणी आल्यात त्या त्यांना येऊ नये आणि त्यांनी स्मूथली त्याचा अभ्यास कम्प्लीट करावा? अनुसूचित जातीमधल्या ज्या सगळ्या जाती आहेत, अराउंड 59 कास्ट, यांच्यासाठी असलेल्या सगळ्या वेलफेअर स्कीम्स. सर, हे जे तुमचं पद आहे त्या पदावरून तुम्ही समाजातील सर्वात मोठं कुठलं कार्य करायचं तुम्ही असं विचार केला? घरकुलाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, काही मिनी ट्रॅक्टर सारख्या स्कीम्स आहेत शेतकऱ्यांसाठीच्या. आम्ही काही डिपार्टमेंट्सला वेगवेगळे फंड्स अलोकेट करतो, त्याच्यामधून मग त्या विहिरीसाठीच्या योजना किंवा त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना जे असलेल्या सगळ्या स्कॉलरशिप्स. आज हा खूप महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांसाठी होणार. हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या सगळ्यांसाठी खूप फायद्याचा आहे. म्हणजे त्यामध्ये विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, महिला असतील, मुली असतील, अगदी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील, या सगळ्यांसाठी, समाजातल्या प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, या समाजाचे घटक आहेत त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ नक्कीच काहीतरी फायद्याचा असणार. सो मी तुमचा जास्त वेळ न घेता वेलकम करतो सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचे असिस्टंट कमिशनर मिस्टर विशाल लोंढे सर. सर, वेलकम टू द सिटी फास्ट स्टुडिओ. थँक्यू. आज आपण बरेच आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये आपण डिस्कशन करत असतो, आम्ही पॉडकास्ट करत असतो, इंटरव्ह्यूज घेत असतो. आज हा खूप महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांसाठी होणार असं मी अपेक्षा ठेवतो. सो माझे प्रश्न मी सुरू करू शकतो? निश्चित, आय डोंट माइंड. सर, पेपर डिस्ट्रीब्युशन ते एक पेपर साईन, हा प्रवास थोडक्यात सांगू शकता व्ह्युअर्सला? निश्चित. पेपर डिस्ट्रीब्युशन ते पेपर साईन, चांगला मथळा शोधला तुम्ही चांगल्यापैकी माझी माहिती घेतलेली दिसते. हा प्रवास म्हणजे आता ज्या पद्धतीने ग्लोरिफाईड माझं सगळं वलय वाटतंय तसा तो सुरुवातीपासून नव्हता. म्हणजे इथून 7-8-10 किलोमीटरवर कोंडवा नावाचा एरिया आहे, तिथं असलेल्या कमेला नावाच्या झोपडपट्टीत मी जन्माला आलेलो आणि आई वडील मूलमजुरी करून आम्हाला मोठं करणारे ते दाम्पत्य, 3 बहिणी आणि मी एकुलता एक, अशा आम्ही 4 भावंड. आणि त्यातून मग ज्या पद्धतीने वस्तीमधलं जीवन असतं त्याच लेवलचं आमचंही जीवन कळायला लागलं. 13, 14, 15 वर्षाचं झालो त्यावेळी कमावण्याची अक्कल आली त्या परिस्थितीमुळं. आणि मग ते 200 रुपये महिन्यानी आय गेस 2002-03च्या आसपास मी पेपर टाकलेले आहेत. तोच हा संदर्भ. म्हणजे दुसऱ्याच्या दाराखालून पेपर सरकवण्यापासून तुम्ही आज म्हणताय की इतरांसाठी ते पेपर साईन करणं, हा प्रवास खूप असा दैदिप्यमान आणि माझं जीवन घडवणारा ठरला. मागं वळून जेव्हाही पाहतो की जीवनामध्ये आलेले जे काही अनुभव आहेत त्याच्यातून दररोज शिकत गेलो आणि मग त्यातून आज तुमच्यासमोर आहे. म्हणजे एज्युकेशन माझं सगळं महानगरपालिकांच्या शाळांमध्ये, कॉलेज मी पूर्ण केलं आहे वाडिया कॉलेजला. 12th नंतर एज्युकेशन सोडून दिलेला विद्यार्थी आहे मी. म्हणजे तोपर्यंत सर्व महामानव बाबासाहेब हे आमच्यासाठी फक्त जयंत्यामध्ये नाचण्याचाच प्रोग्राम. जेव्हा समजलंय आता आणि मग त्यांच्या विचारांती ज्या पद्धतीने काम करतोय त्यातून आनंद मिळतोय. म्हणजे 12th कंप्लीट झाल्यानंतर मी जो विचार केला होता, तुम्ही लोक बिलीव्हसुद्धा करणार नाही त्या विचारांवर माझ्या, की ते एज्युकेशन सोडून दिल्यावरती मी विचार केला तर शिकून कोणाचं भलं झालं आहे, मग माझं होणार, लेफ्ट इट. परंतु बाहेर पडल्यानंतर समजलं की मी ग्रॅज्युएट झाल्याशिवाय पुन्हा माझी प्रगती नाही. 12thला एज्युकेशन सोडून मी जिथं जॉब केला पूर्ण वेळ, तिथं मला कळालं की मी तो जो हेल्पर म्हणून मी कामाला लागलो त्याचा मी कधी कॅशियर किंवा स्टोअर मॅनेजर बनणार नाही. केवळ त्या गोष्टीमुळं मग मी पुन्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर वर्षभरानंतर मला या क्षेत्राबद्दल समजलं आणि मग वेगवेगळ्या एक्झाम्स देऊन 4-5 पदांवर माझी निवड झाली आणि मग त्यातून मग समाज कल्याणचं पद स्वीकारून मीही गेले 12 वर्ष माझी नोकरी पूर्ण झालेली आणि मग आज तुमच्यासमोर अशा पद्धतीने अवेलेबल आहे. सर, एक प्रश्न आहे. तुमच्या ऑफिसच्या बाहेर एक पाटी आहे, त्या पाटीची खूप चर्चा आहे बरेच सोशल मीडियावर. आणि त्या पाटीवरचं मॅटर आणि त्या पाटीचं मॅटर थोडक्यात सांगू शकता? हा, निश्चित. म्हणजे
त्याच्यावर लिहिलेला जो मजकूर आहे म्हणजे एवढ्या वर्ष सर्व्हिस केल्यानंतर जे अनुभव आलेले आहेत मला, म्हणजे लाईक की कुठंतरी लगेच सर्व्हिसला लागलो आणि मला काही ज्ञानाची प्राप्ती झाली हा काही विषय नाही आहे. डे बाय डे 2012ला मी जॉईन झाल्यानंतर क्लेरिकलमध्ये पहिल्यांदा मी जॉईन केलं. क्लेरिकलमध्ये जॉईन केल्यानंतर मी एक्झाम देत राहिलो. म्हणजे बऱ्याच पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यूमध्ये माझा हा उल्लेख आहे की एका वर्षामध्ये 52 रविवारपैकी 32 रविवार एक्झाम दिलेला ॲस्पिरंट आहे मी. म्हणजे मला माहीत होतं की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित काही बदलणार नाही, दर्जा बदलून येईल आणि आपल्याला ते उत्तरं लिहावी लागतील. म्हणजे तलाट्यापासून UPSC पर्यंत आणि पोस्टमनपासून PSI पर्यंत अशा बहुतांशी सगळ्या एक्झाम दिल्या होत्या मी त्यावेळी. आणि मग समाज कल्याणला जॉईन होतो आणि पुन्हा समाज कल्याणच कॅरी ऑन केलं ॲज अ ऑफिसर. आणि यातून आलेल्या अनुभवातनं मग समजलं की शासनाच्या प्रती सामान्य माणसांचे जे विचार आहेत ते का आहेत आणि ते तशा पद्धतीने आपल्याला का पाहतात. मग जी असलेली दरी आहे म्हणजे एक ऑफिसर आणि एक सामान्य व्यक्ती, एखादा मुलगा किंवा मुलगी यांच्यामध्ये असलेली दरी जी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल. म्हणजे कोल्हापूरला मी जेव्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून काम करत होतो तेव्हा माझ्या केबिनमध्ये एक आजोबा एंटर करताना स्वतःचे ती झिजलेली चप्पल ती माझ्या केबिनच्या बाहेर काढून आतमध्ये येऊ का वगैरे असे प्रश्न विचारून त्या आतमध्ये एंटर करतो. मी म्हटलं बाबा चप्पल का काढली तुम्ही? तर मग नाही म्हणले साहेब तुम्ही साहेब आहे. हा म्हणलं मग आम्ही साहेब आहे म्हणजे काय झालं? आम्ही भारतातलेच आहोत, इंग्रज तर नाही होत की आज तसा जमाना आहे की आज तुम्हाला असे परमिशन मागा. असे शेकडो उदाहरणं जी आयुष्यात घडली त्यातून मला कालांतराने सुचलेली ही गोष्ट की मीही जेव्हा केव्हा कुठल्या अधिकाऱ्यांच्या इकडं जातो कोणत्याही मीटिंगला किंवा ते काही प्रमाणात बिझी असतील किंवा काय तर वेट करावं लागतं किंवा मग आपलं कार्ड पाठवावं. ते तर मी काही जास्त वापरतही नाही. मग ते चिठ्ठीवर लिहून त्यांना पाठवावं लागतं. मग दे इंडिकेट की आता उज देअर आउटसाईड आणि मग दे विल डिसाईड देअर प्रायोरिटी, कोणाला आत बोलवायचं आणि कोणाला नाही. मग सामान्य नागरिकांचं काय जर अशा प्रायोरिटी सेट झाल्या तर त्याच्यावर शक्कल म्हणून मी माझ्या दरवाजाच्या बाहेर सरळ सरळ पाटी लावलेली. बिकॉज जरी मी सांगितलं की प्रत्येकाला आतमध्ये सोडा तर येणारा नागरिक किंवा विद्यार्थिनी हे पहिल्यांदा त्याशी पाहायलाच विचारणार आणि तो त्याच्या परीने मग पुन्हा ते उत्तर देणार नकळत की साहेब मीटिंगमध्ये, साहेब हे असं करतात, साहेब ते जेवण करतात. सरळ सरळ मी लिहिलेलं आहे की मी आणि माझे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. हे कार्यालय आपलं आहे. तुम्हाला माझ्या दालनामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची अथवा चिठ्ठी देण्याची गरज नाही. आपण थेट माझ्या दालनामध्ये प्रवेश करू शकता आणि आपल्याला जे काही आवश्यक आहे कामकाज ते आमच्याकडून करवून घेऊ शकता. त्यामुळं मग लोकांमध्येही त्या पद्धतीच्या भावना निर्माण होतात आणि त्या पद्धतीचं त्यांना जे फिलिंग्स तिथं निर्माण होतं त्याची मग प्रचिती आपल्याला बाहेर जनमानसामध्ये आपली प्रतिमा चांगली झाल्याच्या याच्यामधून पाहता येतं. आणि इवन आय फील रिअली ग्लॅड की कोणी कोणाचा रेफरन्स घेऊन आलाय किंवा रस्त्यावरनं उठून एखादा फाटक्या कपड्यातून आलाय, दोघांनाही समान दर्जा. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये हीच तत्व आहेत ना. म्हणजे आज महापरिनिर्वाण दिन आहे, आपण त्यांना अभिवादन फक्त आज किंवा 14 एप्रिलला हार घालून आपण त्यांची जयंती साजरी करणं किंवा 19 फेब्रुवारी, 11 एप्रिल आणि 26 जून अशा महामानवांच्या जयंतीने साजरं करणं याच्यापेक्षा त्यांचे विचार आपल्यामध्ये काय लेवलला इन्कल्केट केलेले आहेत आणि रोजच्या आचरणामध्ये आपण ते कशा पद्धतीने लागू करतो याला मी जास्त महत्त्व देतो. सर, हे जे तुमचं पद आहे त्या पदावरून तुम्ही समाजातलं सर्वात मोठं कुठलं कार्य करायचं तुम्ही असं विचार केलं? आता या पदाची जी कार्यकक्षा आहे त्याच्यामध्ये जे जे काही मला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी त्या सुप्रीम लेवलला पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असतो. असं अल्टिमेट एम म्हणून मी कुठली गोष्ट कधी पकडलेली म्हणजे लाईक इव्हॉल्युशन ऑफ माय लाईफ हे पण अशाच पद्धतीने झाले. म्हणजे लाईफच्या प्रत्येक टप्प्यावर जेव्हा मी एक पायरी चढलेलो आहे तेव्हा मला ते पुढच्या 2 पायऱ्या दिसत गेल्या आणि मग मी त्या ज्या पायरीवर चढलो तिथं थांबलेलो नाही, पुढच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत पुन्हा पुढं अशा पद्धतीनेच इव्हॉल्युशन झालेलं आहे. त्यामुळं आता मी ज्या पदावर आहे आणि जे काही कामकाज करतोय त्याच्यामध्ये जे काही हे म्हणजे भारतीय संविधानाने पण आपल्याला सांगितलेलं आहे की लेजिस्लेटिव्ह बॉडी आणि एक्झिक्युटिव्ह बॉडी हे दोन्ही वेगवेगळे आणि पॅरलल काम करतील. तर जे काही आपल्याला गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स आणि जे काही आपले कायदे आहेत त्याला धरून जे जे मला करण्याच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत
हां, ते मात्र एक्स्ट्रीम लेवलला आणि बेस्ट लेवलला जनमानसांमध्ये उतरून म्हणजे हॉस्टेल्स चालवायचे. तर फक्त त्याच्या फाईल्स कुठंतरी सही करत न बसता प्रत्येक हॉस्टेलला व्हिजिट, तिथं मिळणाऱ्या सोयीसुविधा, तिथं असणाऱ्या सगळ्या गोष्टी दर्जात्मक असाव्यात, त्या ऑन टाईम मिळाव्यात आणि त्याची फिजिबिलिटी असावी, वायबिलिटी असावी, याच्यासाठी मी धडपडत असतो. अज्युम करा की मला एखादं रमाई घरकुल द्यायचं आहे एखाद्या नागरिकाला, तर ते फक्त ऑफिसला बसून ते पूर्णत्वाला जाणार नाही. म्हणजे कुठंतरी वाड्या वस्त्यांमध्ये भेटी देऊन त्या पद्धतीने त्या नागरिकांच्या असणाऱ्या सगळ्या आशा अपेक्षा जाणून घेऊन मग ते करणं अपेक्षित असतं. त्यामुळं आता या पदावरून जे मला करता येतं ते एक्स्ट्रीम लेवलला करतोय आणि बॅकग्राऊंडला पदाचं वलय सोडूनही इतर माझ्या पोटेन्शियलमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी मला करता येणं शक्य आहे या समाजासाठी, त्या देखील मी करण्याचा निश्चित प्रयत्न करत असतो. समाजातील कुठल्या लोकांसाठी समाज कल्याण ऑफिस काम करतं? समाज कल्याण ऑफिस इतिहास खूप मोठा आहे. म्हणजे 1932 साली स्टार्ट नावाचे इंग्रज अधिकारी होते. हे जसं आता इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस आहे IAS, तसे त्यावेळचे ते IC इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस वगैरे असं असणार आणि त्याचे ते अधिकारी होते आणि त्या कमिशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समावेश होता. 1932 साली या मागासवर्गीय लोकांसाठी नेमकं कसं काम करायचं, काय करायचं, यांची डेव्हलपमेंट कशी होईल, हे तत्कालीन इंग्रजांना सुचलेलं जे काही होतं. म्हणजे गांधीजी आणि आंबेडकरांचे ते तेव्हाचे सगळे संदर्भ आणि तत्कालीन पॉलिटिकल लोकांनी ज्या पद्धतीने इव्हॉल्व्ह केल्या या गोष्टी, तर त्यातून या समाज कल्याण विभागाची निर्मिती 1932 साली झाली. म्हणजे आजही तुम्ही पोलीस कमिशनर ऑफिसच्या शेजारी आमचं कमिशनर ऑफिस आहे, तिथं येऊन पाहिलं तर एंट्री मारल्या जी मेन बिल्डिंग आहे आमची, तिथं खाली एक पाटी आणि तिथं लिहिलेलं आहे बॅकवर्ड क्लास कमिशन 1932. ती पाटी तेव्हाची, म्हणजे ती जे काही तेव्हा वास्तू उभा राहिली होती. आणि मग त्या तत्कालीन कालावधीत जेव्हा आपला देश स्वातंत्र्य झाला, महाराष्ट्राची निर्मिती 1960 आणि त्याच्यानंतर मग ज्या पद्धतीने हे इव्हॉल्व्ह होत गेलं सगळं पॉलिटिकल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये खूप आवडव्य आणि बलाढ्य असा विभाग हा वेलफेअर डिपार्टमेंट होता. आणि याच्यामध्ये मग ते महिला बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, आदिवासी विकास, क्रीडा, सांस्कृतिक कार्य अँड सो ऑन, असे खूप मोठ्या प्रमाणात जे आता सगळे वेगवेगळे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आहेत ते तेव्हा एकत्र होते. पण कालांतराने आफ्टर 80s 90s हे सगळं सेग्रिगेट होत गेलं आणि आज मी तीच रिसेंटली 2 वर्षापूर्वी देखील एक विभागाची निर्मिती झाली, ज्याला आपण इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग म्हणतो. तर आता सध्याच्या घडीला समाज कल्याण विभाग हा सेपरेटली अनुसूचित जातीमधल्या ज्या सगळ्या जाती आहेत, अराउंड 59 कास्ट, यांच्यासाठी असलेल्या सगळ्या वेलफेअर स्कीम्स, सगळ्या एज्युकेशनल अपब्रिंगिंगच्या, सगळ्या इकॉनॉमिकल सक्षमीकरणाच्या सगळ्या योजना माझ्या विभागाकडनं पाहिल्या जातात. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना दे असलेल्या सगळ्या स्कॉलरशिप्स, फ्रीशिप्स, हॉस्टेल्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्वाधारसारखे, म्हणजे ज्या मुलींना हॉस्टेल मिळालं नाही त्यांना वर्षाला 55,000 ते 60,000पर्यंत रक्कम शासनाकडून मिळते. घरकुलाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, काही मिनी ट्रॅक्टरसारख्या स्कीम्स आहेत शेतकऱ्यांसाठीच्या. आम्ही काही डिपार्टमेंट्सला वेगवेगळे फंड्स अलोकेट करतो, त्याच्यामधून मग त्या विहिरीसाठीच्या योजना किंवा शेळ्या मेंढ्या देण्यापासून, दुधाळ प्राण्यांचे गट देण्यापासून, अशा जवळजवळ 100+ योजना विभागामार्फत राबवल्या जातात. पॅरलल विभाग जो आमच्यामधून आता बहुजन कल्याण विभाग नावाचा जो विभाग 2020-22च्या आसपास निर्माण झालेला आहे, त्याच्यामधून सुद्धा हे जे OBC, SBC, VJNT प्रवर्गातील सगळे नागरिक आहेत त्यांच्यासाठीचं पॅरलल टू समाज कल्याण कामकाज चालतं. आणि मी स्वतःला म्हणजे ग्रेटफुल समजतो की सध्याच्या घडीला तर पुणे जिल्ह्यासाठीचा त्या विभागाचा चार्ज देखील माझ्याकडंच आहे. त्यामुळं ऑल इन्क्लुझिव्ह सगळ्या चांगल्या पद्धतीने ते कामकाज पार पाडता येतं. अशा लेवलने मग तो जितका जास्त जमेल तेवढा न्याय आम्हाला देणं इझी होऊन जातं. मग सर, आतापर्यंतच्या डिस्कशनमध्ये कळालं की बऱ्याच समाजातल्या लोकांसाठी हे समाज कल्याण ऑफिस काम करतं. पर्टिक्युलर जर आपण विचार केला, गरीब विद्यार्थ्यांसाठी काय योजना आहेत आपल्या डिपार्टमेंटमध्ये? हे गरीब मुली असतील किंवा मुलं असतील, त्यांच्यासाठी काय योजना आहेत? योजना विद्यार्थ्यांसाठीचं म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे साधं विद्यार्थ्याने 11th ॲडमिशन घेतलं अँड ही ओर शी बिलॉंग्स टू सर्टन कॅटेगरी, तर त्याने गुगलवर महाडीबीटी नावाचा शब्द टाईप करावा. पहिली वेबसाईट ओपन होते. त्या वेबसाईटवर त्याच्यासाठी असणाऱ्या सगळ्या स्कॉलरशिप्स आणि फ्रीशिप्सच्या योजना आहेत. 2.5 लाख रुपयाच्या आत उत्पन्न असेल, SCचा विद्यार्थी असेल तर त्याला स्कॉलरशिप योजना मिळणार, भारत सरकार शिष्यवृत्ती. त्याच्यामध्ये त्याच्या कोर्ससाठी असलेली सगळी फी ही गव्हर्नमेंट मार्फत भरली जाते.
आणि मंथली एक्सपेंडिचर म्हणून त्याला निर्वाह भत्ता देखील मिळाला. 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल आणि तो विद्यार्थी अनुसूचित जातीचा असेल तर त्याला फ्रीशिप योजना मिळते. निर्वाहासाठीचे असणारे ते पैसे मिळत नाहीत, परंतु त्याच्या कोर्सची पूर्ण फी जी कॉलेजला भरणं अपेक्षित आहे ती पूर्ण आपल्याकडून समाज कल्याणच्या मार्फत भरली जाते. या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती पुरस्कार अशा वेगवेगळ्या योजना देखील अवेलेबल आहेत. त्यानंतर ज्या काही विद्यार्थी जे गावखेड्यातून पुणे मुंबई किंवा या मोठमोठ्या सिटीजमध्ये शिकायला येतात तर त्यांना मग इथं राहणं आणि मग ते एज्युकेशन पूर्ण हे सगळ्यात भयंकर लेवलचा विषय असतो. त्याच्यामध्ये देखील मग या विद्यार्थ्यांना समाज कल्याणचे स्वतः समाज कल्याण रन करत असलेले हॉस्टेल्स आहेत. त्या हॉस्टेल्समध्ये यू विल गो मॅड, म्हणजे एवढ्या अमेनिटीज आहेत, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर एकदम हाय लेवलचं आहे. जेवण राहणं खाणं या सगळ्या गोष्टी एकदम मी त्या विभागाचा अधिकारी म्हणून नाही, परंतु एक थर्ड पर्सन म्हणून सुद्धा मी जेव्हा पाहतो तेव्हा ते त्या लेवलचं आणि त्या दर्जाचं सगळ्या अवेलेबिलिटी आहेत. एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याला जर हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही मिळू शकलं तर अशा बहुतांशी विद्यार्थ्यांसाठी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, ज्याच्यातून राहण्यासाठी आणि त्यांचं गुजराण करण्यासाठी 55 ते 60 हजाराच्या घरात आपण त्यांना या अवेलेबिलिटीज करून देतो. येस, पर इयर. त्याच्यानंतर एखादा विद्यार्थ्यांनी डिग्री कंप्लीट केलेली आणि तो मास्टर्ससाठी कुठंतरी परदेशात शिक्षण घेण्याची त्याची इच्छा आहे तर यू वोंट बिलीव्ह साधारण 50 लाख ते 70 लाखाच्या घरात एका विद्यार्थ्याला विभागाकडून निधी उपलब्ध केला जातो. आणि मास्टर्ससाठी मग हे विद्यार्थी आमचे दरवर्षी 75 परदेशात जातात. म्हणजे तत्कालीन कालावधीत ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी काही विद्यार्थ्यांची बॅच परदेशात पाठवली होती त्याच धर्तीवर ही स्कीम आहे आणि त्या पद्धतीने मग हे विद्यार्थी स्वतःची डेव्हलपमेंट करून समाजाच्या जडणघडणीत हातभार लावतात. अशा भरपूर योजना अवेलेबल आहेत. म्हणजे आपण जर गुगलवर SJSA टाईप केलं, सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, जी पहिली वेबसाईट ओपन होईल त्याच्यावरती या सगळ्या योजना आम्ही अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि यू कॅन गो थ्रू दॅट. आता ह्या योजना ज्या आहेत त्या ऑनलाईन तर तुम्ही आता बोलले वेबसाईट सांगितलं तुम्ही, पण ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी हे फॉर्म फिलअप करतात तर त्यांना कुठल्या ऑफिसला जावं लागतं का? नाही, आता आपण एवढ्या लेवलला सगळ्या गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत, त्यांना कोणत्याही ऑफिसला कशासाठी जाण्याची गरज नाही. म्हणजे साधं मोबाईलवरून स्कॅन करून ज्या साईजमध्ये सांगितलं त्या साईजमध्ये जर PDF या विद्यार्थ्यांनी अपलोड केले आणि आपला फॉर्म सबमिट केला तर त्यांना कोणत्याही ऑफिसला जाण्याची गरज नाही. म्हणजे स्वाधारसारखी योजना गेल्या वर्षीपर्यंत ऑफलाईन मोडमध्ये किंवा मी पुण्यामध्ये प्रॅक्टिकल म्हणजे ट्रायल बेसिसवर लॉन्च केली होती ऑनलाईन, आणि आता या वर्षीपासून तर पूर्ण महाराष्ट्रासाठी ती ऑनलाईनच झालेली आहे. त्यामुळं अशी कुठली आता योजना विद्यार्थ्यांसाठीची राहिलेली नाही की ती ऑफलाईन आहे. त्यामुळं सगळ्या योजना या ऑनलाईन आहेत. जी दिलेली संकेतस्थळ किंवा URL आहेत त्याचा वापर करावा विद्यार्थ्यांनी आणि त्या योजना ग्रॅब कराव्या. फक्त सगळ्याच विद्यार्थ्यांना या माध्यमातून आवाहन करेल की कुठल्या तरी सायबर कॅफेमध्ये जाऊन आणि त्रयस्थाला फॉर्म भरायला देणं, तिथं नाहक 200-500 रुपये खर्च करणं, इट्स नॉट गुड. आपल्याला स्वावलंबी बनणं गरजेचं आहे. स्वतः ती प्रक्रिया काय आहे, ती प्रोसेस काय आहे, ती वेबसाईट काय आहे, डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करावे हे स्वतः शिकणं अपेक्षित आहे. आणि मग तो लाभ मिळाल्यानंतर त्याचा जास्त आनंद होईल असं मला वाटतं, ना की आपण दुसऱ्याच्या ज्ञानाचा वापर करून मग तो लाभ आपल्याला मिळणार. इट वुड नॉट वर्थ. आणि मग याच्या माध्यमातून आवाहन आहे की आपण सर्वांनी ते फॉर्म स्वतः भरावे आणि स्वतः त्या योजनांचा लाभ घ्यावा. बरोबर. सर, ह्या ज्या योजना आहेत ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा प्रत्येकाला माहीत होण्यासाठी काय आपण करता? निश्चित आमचे जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा लेवलला कार्यरत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या योजनांचं मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी करत असतो. म्हणजे FM वर प्रचार प्रसिद्धी, FM वर जिंगल्स वाजवण्यापासून तुम्ही स्वारगेट ST स्टँडला किंवा एखाद्या गावखेड्यातल्या कुठल्या तालुक्याच्या ठिकाणी ST स्टँडला गेलात जिथं आपले विद्यार्थी कॉलेजला ये जा करतील, तिथल्या ST स्टँडला जिंगल्स वाजवण्यापासून आम्ही सोशल मीडिया हँडल्स, माझ्या स्वतःच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मी मोठ्या प्रमाणावर या सगळ्या गरजू होतकरू विद्यार्थिनींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग मोठ्या प्रमाणावर जे काही
न्यूजपेपर्स आहेत म्हणजे प्रिंट मीडिया, त्यांच्या माध्यमातून देखील आणि शासनाच्या लाईक स्टेट लेवलवरून या योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी होत असते. परंतु जनरली एक व्ह्यू पाहिलं की समोर एखादी एस टी चाललेली आहे, त्याच्यावरती एखादी जाहिरात लावलेली आहे. माणसं फक्त लोकप्रतिनिधींचे चेहरे पाहतात, पण त्याच्या शेजारी काय लिहिलं हे पाहत नाहीत. आणि ही शोकांतिक आहे. म्हणजे मी 12 वर्ष नोकरीमध्ये, मला जाणवतं की आजूबाजूला खूप काही माहिती दिलेली आहे, पण लोक ती ग्रॅप करून आपलं कसं कल्याण होईल यातून हे पाहण्याच्या जास्त मागं नसतं. आयतं कोणीतरी आणून देईल फॉर्म, आणि मग आमचे नगरसेवक आम्हाला फॉर्म आणून देतील, आमचा सामाजिक कार्यकर्ता आहे तो आमच्या घरी फॉर्म आणून देईल, आणि मग आम्ही भरणार, आणि मग ते भरायला आम्ही कुठल्या ऑफिसला जाणार नाही, आमचा तो कार्यकर्ताच किंवा आमचे नगरसेवक किंवा आमचे सरपंच साहेबच जातील, आणि मग तेच त्या ऑफिसला अप्रोच होतील, आणि मग ते आम्हाला योजना आणून देतील. या वृत्तीने कधीही जेन्युइन गरजू नागरिकांपर्यंत या गोष्टी पोहोचू शकणार नाही, आणि आपण स्वतःच्या ती स्कीम मिळवण्यापासून वंचित राहण्याला मग आपण स्वतःच कारणीभूत ठरतो. कारण इथं आज इंटरनेट नावाच्या या अस्त्राने कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन वाईप आउट केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठलंही डिस्क्रिमिनेशन होऊ शकत नाही ना. नॉट ऑन द बेसिस ऑफ कास्ट, क्रीड, कलर, रेस, नथिंग. एव्हरीवन हॅज इक्वल ॲक्सेस. गावामध्ये 5G चालतंय तर 5G चालतंय, सरपंच साहेबांचं पण 5G चालेल, आणि एखाद्या बौद्ध वस्तीतल्या एखाद्या युवकाचं पण 5G चालेल. त्याला काय म्हणजे फक्त ज्ञान घेण्याची गरज आहे. आणि मग जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरणार. आज आपण त्याला म्हणूया की ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे. आपल्याला त्या पद्धतीने ते घेणं अपेक्षित आहे, मग कोणी गुरगुरणार. ऑलराईट. एक्झॅक्टली. सर, भारताची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. लोकसंख्येकडे जर पाहिलं तर जी गव्हर्नमेंटची जी पदं आहेत ती पदं खूप कमी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना खूप जास्त कॉम्पिटिशन पण आहे. सो बरेच विद्यार्थी खचल्या जातात. सो त्यांना काही स्किल डेव्हलप करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे काही चान्सेस आहेत का, किंवा ते होऊ शकतात का? बिलकुल. आता तुम्ही जो विषय काढलात हा वर्ल्ड वाईड अभ्यासाचा विषय ठरलेला आहे भारताच्या बाबतीत. डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाची जी कॉन्सेप्ट आहे, आज आपण अत्युच्च लेवलला आहोत. 15 ते 59 वयोवर्ष गटातील आपली लोकसंख्या जगाच्या तुलनेत टक्केवारीमध्ये खूप आपण पुढे आहोत, आणि क्वांटममध्ये सुद्धा. परंतु तुम्ही जो महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये काढला, त्यामधले स्किल्ड लेबर किती, आणि आपण त्या डेमोग्राफिक डिव्हिडंटला कुठल्या लेवलला जाऊन वापरू शकत आहोत. तर त्या सिनारिओमध्ये आपण वस्ट लेवलला आहोत, आणि हे आपल्याला मान्य करणं अपेक्षित आहे. जसं आपण थोड्या वेळापूर्वी ग्राफिक डिझायनिंगचा विषय काढला, अँड द मॅम वॉज सेइंग की सर ते आपल्याला त्या लेवलची मुलं मिळत नाहीत किंवा तिकडं जास्त धाजावत नाहीत. आज जर एखाद्या गोष्टीचा स्पॉन्टेनियस उद्रेक झालेला आहे म्हणजे याचा, आणि वी नीड नाईस फोटोग्राफर्स, नाईस व्हिडिओग्राफर्स आणि ग्राफिक डिझायनिंगवाले सगळे पाहिजेत, तर एक पर्टिक्युलर समूहातलीच माणसं त्याच्यामध्ये मग पुढं जातील, आणि हे वेगळ्या लेवलचं डिस्क्रिमिनेशन तयार होईल याच्यामध्ये, जे इथून मागही होत आलेलं आहे. म्हणजे याच्यावरती खूप महान लोकांनी आपापले सगळ्यात कार्ल मार्क्स सारख्या तत्ववेत्यांनी याच्यावरती सगळं वक्तव्य केलेले आहेत. तर आपल्याला आपल्या डेमोग्राफीच्या तुलनेमध्ये आपला असणारा डेमोग्राफिक डिव्हिडंड जो यंगस्टर्स आहे, जो टक्का, तो ग्रॅप करण्यासाठी आपल्याला त्यांच्यामध्ये त्या स्किल उतरवणं अतिशय आवश्यक आहे. आणि या स्किल उतरवण्यासाठी शासनामार्फत अतिशय मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. परंतु मग जसं मी मागच्या मुद्द्यावर पण आपल्याला बोललो, ती त्या लेवलची जी लिथार्जी आहे, म्हणजे आम्हाला जेवण वाढलं तर आम्ही आता तर म्हणजे स्पून फिडिंगची पण गरज निर्माण होती की काय, असं पण कधी कधी जाणवतं. आता तुम्ही आजूबाजूला समजा इथं कोहिनूर इन्स्टिट्यूट आहे भापकर पेट्रोल पंपापाशी, त्यांचे कधीतरी बोर्ड लावलेले पाहिले असतील तुम्ही की आमच्या इथं हा कोर्स फ्री आहे, आमच्या इथं तो कोर्स फ्री आहे. असं तुम्हाला वाटतं की कोहिनूरवाला हा कोर्स फ्री देईल? त्याला बॅकग्राऊंडला ते गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेलं असतं. त्यांनी खाली लहान पट्टीत लिहिलेलं असतं गव्हर्नमेंट प्रोव्हाइडेड. NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाचं जे संकुल आहे दिल्लीला, 2800 ते 3200च्या घरामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत जे भारतात प्रत्येकाला फ्री आहेत. माहिती नाही कोणाला, नॉलेज घ्यायचं नाही आहे. एखादी जाहिरात अशा लेवलची लागली की तुम्हाला वाटतं ती पॉलिटिकलच आहे, नाही, ती तुमच्या उपयोगाची पण असू शकते. आपण या व्ह्यूनी जेव्हा पाहू, इथं तुम्ही थोडं पुढं गेलात चढावर भारतीय विद्यापीठच्या इथं तो आडवा एक हे लागतो ओव्हरब्रिज, त्याच्यावर ॲड असतात बघा वारंवार अशा गोष्टींच्या, पण कोणी पाहत नाही.
नेते मंडळींच्या यांच्या त्यांच्या ॲड लागल्या की सगळेजण पास जाणार, कोणाचे चेहरे दिसतात ते. परंतु आपल्या उपयोगाच्या जेव्हा काही गोष्टी असतात त्याच्याकडे कानाडोळा केला जातो. एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन हे कोर्सेस आहेत. माझ्या विभागाकडून बऱ्याच अंशी पैसा या जिल्हा उद्योग केंद्र किंवा ITI किंवा अशा सगळ्या संकुलांना दिला जातो. आमच्या बॅचेस तयार करण्यासाठी त्यांना धडपड करावी लागते, विद्यार्थी मिळत नाहीत. आणि आपण आज इकडं चर्चा करतोय की डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाचा कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे आणि एवढा मोठा क्वांटम आहे. दरवर्षी 10वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा बघा, ग्रॅज्युएट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा बघा. आणि मग जर प्रत्येकाला अत्युच्च लेवल, म्हणजे प्रत्येकजण सुंदर पिचाई बनू शकणार नाहीये ना, आपल्याला कोणाला तरी स्किल लेबर म्हणून काम करणं अपेक्षित आहे. आणि ते नाही केलं तरी स्ट्रक्चर चालणार कसं. परंतु त्या लेवलचं कामकाज करत असताना हे या माणसांना देखील जीवन जगण्यासाठीच्या चांगल्या रिसोर्सेस उपलब्ध होतील यासाठी त्यांना ते त्या पद्धतीने स्किलफुल लेबर बनवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात धडपड करत असतं. प्रत्येकाने त्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या जी काही संकुलं आहेत ज्यांच्याकडे हे अमेनिटीज इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे तिथं गव्हर्नमेंट मार्फत फंड दिले जातात आणि तिथं त्या लेवलला जाऊन या गोष्टी वर्कआउट केल्या जातात, रन केल्या जातात. परंतु मग प्रचार प्रसिद्धीचा अभाव म्हणण्यापेक्षा आपण त्याच्याकडे लक्ष न देणं, अज्ञान असणं, या सगळ्या कारणांमुळं मग या गोष्टी तिथल्या तिथं राहून जातात. आणि मग पुन्हा आपण सामान्य नागरिक एका गोष्टीला वारंवार तयार असतो की आमच्यासाठी काय झालंय. असं नाही आहे. परंतु ज्या लेवलला आपली लोकसंख्या वाढलेली आहे आणि ज्या लेवलला फंड्स अलोकेट होतात त्या लेवलला मग ते कोणालाही दिसून येत नाही. वाळवंटामध्ये एक बिस्लेरीची बॉटल खाली केल्यासारखा प्रकार होऊन बसतो. कारण आपण आज तशा देशामध्ये आहोत. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये अपत्य पैदा करण्यासाठी जोडप्यांना पैसे दिले जातात. अपत्य जन्माला आल्यानंतर त्याचं एज्युकेशन गव्हर्नमेंट करतं. हा वाईस वर्सा इफेक्ट आहे. आपण त्या लेवलला असो किंवा नसो, परंतु आज जिथं आहोत तिथं आपली कंट्री बेस्ट आहे. आणि माझ्यासारखा झोपडपट्टीतला पोरगा जर सहाय्यक आयुक्त म्हणून बसू शकतोय तर मग एनीवन कॅन डू एनिथिंग. त्याला काही कोणी अडवू शकणार नाही. आपल्या स्किल्स, आपलं पोटेन्शियल आपण पुढं आणलं तर निश्चितच प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जे आपल्याला हवंय ते ग्रॅप करू शकतो. बरोबर. थोडक्यात जे विद्यार्थी गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी लागू शकत नाही त्यांनी हताश होऊ नये, स्किल डेफिनेटली शकतात. डेफिनेटली अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल हे स्पर्धा परीक्षेसाठी. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी संदेश देऊ शकतात? निश्चित जे मी जगलोय आणि ज्याच्यातून घडलोय त्याबद्दलचाच आपण प्रश्न विचारलात. मूळ मुद्दा आहे की स्पर्धा परीक्षा इन द सेन्स एखादा IAS IPS किंवा माझ्यासारखा सहाय्यक आयुक्त किंवा डेप्युटी कलेक्टर हे त्याच्यासाठी तर स्पर्धा परीक्षा आहेतच. परंतु आज तुम्ही म्हणजे एखाद्याला डॉक्टर व्हायचं तर नीटच द्यावी लागेल ना, इंजिनिअरिंगला जायचं JEE द्यावी लागेल, GPAT आहे, अन्यथा जिथं पण तुम्ही जाल तिथं आज स्पर्धा आहे. म्हणून स्पर्धेसाठी तयार राहणं म्हणजे ती उद्या असेल काय किंवा 1 वर्षाने असेल काय, त्या स्पर्धेला तुम्हाला उतरायचं आहे. आणि हे आपल्या बॅक ऑफ द माइंड ठेवूनच आपल्याला आजचं जीवन जगणं अपेक्षित आहे. कारण अज्युम करा एखादा पोरगा म्हटला मला बाप 10-15 लाख रुपये देतोय आणि मी येवले चहा किंवा मानकर डोसाची फ्रँचायझी टाक. 1-1.5 किलोमीटरवर अजून 2 फ्रँचायझी तिथं अवेलेबल आहेत. म्हणजे स्पर्धा ही कुठं चुकलेलीच नाही आहे. येवले चहाचे एखादा गाळा घेऊन एखाद्या मुलाने समजा म्हटलं मी टाकतो, शेजारी लगेच खोमने गुळाचा चहा आहे ना, साईबा अमृततुल्य आहे. कुठंही जा तुम्ही स्पर्धा आहे. आता स्पेसिफिकली स्पर्धा परीक्षा क्षेत्रात ज्यांना खरोखर असं अधिकारी वगैरे होऊन प्रशासकीय कामकाज करण्याची इच्छा आहे त्यांच्या तर वाट्याला प्रचंड भयंकर लेवलची स्पर्धा आहे. गेले 2 वर्षापूर्वीचा डेटा माझ्या डोक्यात आहे. 32 लाख जण UPSCसाठी फॉर्म भरतात. हौशे गौशे 900 वगळता 15 लाखाच्या आसपास एक्झाम देतात. त्यापैकी साधारण 28 ते 30 हजार जण पुढच्या टप्प्यावर जातात मेन्स लिहिण्यासाठी. 950 ते 1000च्या आसपास जागा असतात. 1/3च्या रेशोने एक 2800 ते 3200च्या घरामध्ये इंटरव्ह्यूला पोहोचतात आणि अंतिम निवड एक 900-950 हजार जणांची होती. म्हणजे 32 लाखाच्या अगेन्स्ट जर 1000, तर आपल्याला जाणलं पाहिजे की या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये उतरताना काही गोष्टींचं तारतम्य बाळगणं अतिशय गरजेचं आहे. आपण 20-22च्या घरात याच्यात एंटर करतो, 2600, 2800, 3000पर्यंत काही जणं पाहिलेलीत मी, 3200पर्यंत. आणि आपण ज्या भारतीय सामाजिक स्ट्रक्चरमध्ये आहोत तिथं
28-30ला तर निदान समाज आणि आपले आईवडील, समाज विचारेल, आईवडील अपेक्षा करतील की आम्हाला यांनी सपोर्ट करावा, हातभार लावावा, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. वी आर इन इंडियन कल्चर. आपण काही कुठं वेस्टर्न कंट्रीमध्ये मोडत नाही, तसं कल्चरही नाही. मूळ माझा विनंती एवढीच असेल की आपण आपल्याकडं जे महत्त्वाचे रिसोर्सेस स्वतःकडे आहेत त्याचं तारतम्य बाळगून या क्षेत्रामध्ये यावं. सगळ्यात पहिलं आहे की आपल्या स्वतःमध्ये किती पोटेन्शियल आहे. आपला मेंदू लिटरली कोणत्या गोष्टीवर वर्कआउट करायला आले. या मुलाला ग्राफिक्स आवडेल, मला अभ्यास आवडेल, तुम्हाला डान्स आवडेल, सांगता येत नाही. तर माझा मित्र, माझी मैत्रीण, माझा भाऊ, माझा चुलत भाऊ अभ्यास केला आहे आणि तो तहसीलदार झाला आहे किंवा कोणीतरी गावाकडचा IAS झाला आहे म्हणून मग आम्ही करतो, तर दॅट इज टोटली रॉंग केस. दुसरा सगळ्यात मोठा रिसोर्सचा आस्पेक्ट आहे, दॅट इज युअर एज. जे मी सुरुवातीला सांगितलं, आपण किती वयामध्ये आहात आणि आपल्याला किती वेळ लागणार आहे. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, 11-12 महिन्याच्या अभ्यासाअंती मला पदं मिळालेली त्यावेळी, आणि मला तेवढा जर कालावधी गेला असता माझ्या लाईफमधला तर आम्हाला तर म्हणजे जीवन जगणं कठीण झालं असतं. म्हणजे मी जेव्हा फुल टाईम अभ्यासाला लागलो, तो माझा जॉब सोडून, वेन आय वॉज वर्किंग इन प्रायव्हेट सेक्टर, तर म्हणजे घरी आता राशन कसं येणार इथपर्यंत वांदे होते ना. ती अर्ज, ती इगरनेस वेगळी होती. आणि मी माझ्या जीवनावरनं आय हॅव क्रिएटेड वन थिअरी स्ट्रेट अवे. सक्सेसफुल तीच माणसं होतील ज्यांना एक्स्ट्रीम नीड आहे, नाहीतर एक्स्ट्रीम पॅशन आहे. मधल्या माणसांचं काही खरं नाही बस. आता ते काय, मी असं इव्हॉल्व केली ही थिअरी. मी क्लर्क झालो तेव्हा दॅट वॉज एक्स्ट्रीम नीड. अरे बाबा, घरी आमच्यात गरज होती ना मोठ्या लेवलची, आणि मग त्याच्यानंतर एवढी सारी पदं मिळवली. दॅट वॉज माय पॅशन. आता थांबायचं नाही. आय हॅड गव्हर्नमेंट सॅलरी बट आय डिडंट स्टॉप अँड आय वॉज जस्ट वॉकिंग थ्रू. तिसरा सगळ्यात मला असं वाटतं की या सगळ्या स्पर्धा परीक्षांमधल्या विद्यार्थ्यांनी जो डोक्यामध्ये आस्पेक्ट घेतला पाहिजे तो आहे, व्हॉट इज युअर फायनान्शियल कंडिशन, अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आज मी सदाशिव पेठ, दिल्लीला, जिकडं विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, बरेच विद्यार्थी, लाखो मुलं मुली कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्या, आणि त्यातल्या बहुतांशी लोकांचे मी जे इश्यूज पाहतोय ते हेच आहेत. फिनान्शियल कंडिशन बॅकग्राऊंडला खूपच खराब आहे, अँड यू आर पुटिंग युअर 3, 4, 5 इयर्स इन टू दिस, की जे अल्टिमेटली तुम्हाला माहिती नाही की याच्यात काय होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे एक्झाम देऊन आलेल्याला माहिती नसतं काय, किंवा UPSCमध्ये टॉपर झालेल्या मुलाला पण माहीत नसतं की मी टॉपर होणार होतो. एवढ्या लेवलची अनसर्टन्टी आहे. आणि त्यांनी स्वतः इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे, आय वॉजंट लाईक, मला हे माहितीसुद्धा नव्हतं की मी टॉपर होईल. असे इंटरव्ह्यू पाहिलेले आहेत. मग अशी जर अनसर्टन्टी असेल अँड यू आर पुटिंग युअर सेल्फ इन टू दिस प्रोसेस, आणि बॅकग्राऊंडला तुमच्या अशा लेवलच्या इकॉनॉमिकल कंडिशन्स आहेत, तर तुम्ही त्याचं तारतम्य बाळगलं पाहिजे की आईबापा आपल्याला किती दिवस सपोर्ट करू शकतील, आपण किती दिवस इथं सर्वाईव्ह करू शकू. आणि अमलगमेशन या सगळ्या तिन्ही गोष्टींचं करून आपल्याला या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मग निर्णय घेणं अपेक्षित. नाहीतर आपण एखादी मॉक टेस्ट दिलेली आहे जिथं आपल्याला 55-60 मार्क पडणं अपेक्षित होतं, तिथं जर आपल्याला 23-24 मार्क पडत असतील तर आपल्याला सेल्फ ॲनालिसिस करणं गरजेचं. दुसरा, तुम्हाला कोणी काहीही सांगेल, कितीही सांगेल, माझ्या स्वतःच्या जीवनावरून मी निश्चित सांगू शकतो, आपल्या स्वतःचं ॲनालिसिस करणारा या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ प्राणी कोण असेल तर तो आपण स्वतः. आपल्याला माहीत असतं पहाटे 5ला आपल्याला काय होतंय आणि रात्री 11ला जीव चाललेला असतो तिथं कधी झोपतोय, आहे की नाही. हा काय 1 वाजेपर्यंत, म्हणजे ते आपल्याला माहीत असतं ना. म्हणजे हे सगळं मी भोगलेलं आहे. सकाळी 3-3 तास ग्राउंडवर वर्कआउट करण्यापासून दिवसभर काम करून संध्याकाळी इथं तुमच्या पुढं जो माझा क्लास होता त्याच्या अलीकडं आमची लायब्ररी होती, खाली देशीचं दारूचं दुकानवरती आमची ती लायब्ररी. अशा ठिकाणी अभ्यास करून मोठा झालेलो मी. तिथं आम्हाला ते जाणवलेलं आहे. मी ऑफिसवरून आल्यानंतर देखील इथं लायब्ररीत यायचो. लायब्ररीत आल्यानंतर 10 वाजेपर्यंत बसायचो, तिथंच खायचो, पुन्हा बसायचो, रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत, पुन्हा पहाटे 5 वाजून 10 मिनिटांनी उठायचो. शरीराला काय लेवलच्या वेदना होतात आणि मन कशा लेवलला खचतं आणि त्याला खचू न देणं, या सगळ्या प्रक्रिया माहिती आहेत. म्हणून या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये
जे विद्यार्थी एंटर होतील त्यामध्ये कृपा करून आपण स्वतःला अशा कॅटेगरीमध्ये टाकता कामा नये की आपण हौशे गौशे नवशे आहोत. एकदम एक्स्ट्रीम लेवलला जाऊन जर ती गोष्ट ठरवलेली असेल आणि आपण त्या डेडिकेशननी जर त्यामध्ये वर्कआउट करणार असू, सेल्फ ॲनालिसिस टाईम टू टाईम करून, तर निश्चित वेलकम आहे. प्रत्येकाला चान्स आहे आपल्या स्वतःला सिद्ध करण्याचा. आम्ही म्हणजे काय कुठं नवसाने जन्माला आलेलो नाही, तसाच वर्कआउट करून त्याच थेरी, त्याच पुढच्याच ठेस मागचा शाणा आपण का म्हणतो. कित्येक लोकांनी याच्यात स्वतःचं जीवन ओतलेलं आहे. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो ह्याचं थोडंसं तारतम्य बाळगून पुढं आला एखादा मुलगा मुलगी तर निश्चित ही ऑर शी विल बी सक्सेसफुल. तर तुमचं जे जीवन प्रवास आहे त्यामध्ये बरेच हालाकीच्या परिस्थितीतून तुम्ही शिक्षण घेतलं आणि पुढे सक्सेस झालात. तुम्हाला असं नाही वाटतं की तुम्ही सुद्धा काहीतरी जे गरीब विद्यार्थी असतील त्यांना काही सपोर्ट करावा, त्यांच्या शिक्षणासाठी असेल किंवा त्यांना हॉस्टेलसाठी असेल, असे काही तुम्हाला वाटतं की तुम्हाला जे अडचणी आल्यात त्या त्यांना येऊ नये आणि त्यांनी स्मूथली त्यांचा अभ्यास कंप्लीट करावा? तर मग जेव्हा या 12 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये इव्हॉल्व्ह होताना मला जाणवलं की आता आपल्याला पुन्हा काहीतरी करणं अपेक्षित आहे. अभ्यास सुरू केला. 19, 20, 21, 22 अशा 4ही वर्षी मी UPSC प्रिलिम दिलं. 2022ला मी प्रिलिम क्रॅक करून मेन्स देखील लिहिली आणि UPSCची जर्नी नेमकी काय ते समजलं. मूळ मुद्दा आहे की प्रशासनाच्या या स्ट्रक्चरमध्ये अशा लेवलला आपल्या विचारांचे विद्यार्थी आपण पाठवणं अपेक्षित आहे. आपण मला प्रश्न केला की अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करावं वाटलं या सर्व्हिसमध्ये. तर आता रिसेंटली 2 महिन्यापूर्वी आम्ही UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास 40 विद्यार्थी आम्ही पूर्ण वेळ दत्तक घेतलेले आहेत. आम्ही त्यांना जेवण, राहणं, खाणं, अभ्यासिका, पुस्तकं, आवश्यक असणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि अपकमिंग इयर आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये UPSCच्या धर्तीवरती ज्या ज्या एक्झाम्स असतील त्या आम्ही त्यांना फाईट करून त्यांच्यामधून चांगले शिवफुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे अधिकारी या समाजामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रायर टू दॅट कित्येक विद्यार्थ्यांना कळत न कळत प्रॅक्टिकली मॉनिटरी अशा लेवलला जाऊन खूप मदत करण्याचे योग आले आणि त्या योगे मग कधी मेसेज येतो की सर PSI झालोय आणि तुमच्यामुळं. हे शब्द ऐकल्यानंतर मग फील येतो की जगण्यामध्ये आनंद आहे. आज आम्ही जे विद्यार्थी आता पूर्ण वेळ दत्तक घेतलेले आहेत खूप ब्राईट आणि गरजू होत करू बहुजनांचे विद्यार्थी. आम्ही त्या सिलेक्शनमध्ये कोणत्याही जातीपातीचा कुठलाही क्रायटेरिया ठेवला नाही. म्हणजे यू वोंट बिलीव्ह मागासवर्गीय घटकापासून सवर्ण आणि अल्पसंख्याकांपर्यंत असे सर्व विद्यार्थी आज माझ्यासोबत माझ्या त्या संकुलामध्ये राहून UPSCची प्रिपरेशनची तयारी करत आहेत. त्यामुळे या धर्तीवर जाऊन मग ते वर्कआउट करता येतं याचाही आनंद आहे. ओके, म्हणजे त्यांचा जे काही खर्च आहे तो सगळा तुम्ही सांभाळताय थोडक्यात? त्या खर्चासाठी मी एका संस्थेला ची मदत घेतली आणि जो रिकरिंग एक्सपेन्सेस, जो पूर्ण बाकीचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर हा सगळा मी माझ्या स्वतःच्या याच्यामधून भागवत असतो. येस. सोशल वर्कचा आपण आता विषयच काढला आहे. तर बऱ्याच लोकांनी लॉकडाऊनमध्ये डोनेशन्स दिले, म्हणजे लोकांसाठी मदत केलेली आहे. सो गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे लोक आहेत त्यांनी काही सॅक्रिफाईस केलेलं आहे, म्हणजे तसं तर केलेलं आहे. पोलीस डिपार्टमेंट लॉकडाऊनमध्ये खूप ॲग्रेसिव्ह होतं, मेडिकल डिपार्टमेंट होतं, पण समाज कल्याण डिपार्टमेंटचा आपण चर्चा करतोय. तुमच्या डिपार्टमेंट थ्रू काही लॉकडाऊनमध्ये काही लोकांना मदत झालेली आहे का? हा, निश्चित. म्हणजे अशी जेव्हा अशा कॅलॅमिटीज येतात तेव्हा जो काही आपला डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग असतो आणि त्याच्यामध्ये मग जिल्हाधिकारी हे डिझास्टर मॅनेजमेंटचे अध्यक्ष असतात आणि त्यांच्या अधीनस्थ असलेले आम्ही जे सगळे विभाग आहोत या सगळ्याच विभागांना मग त्या धर्तीवर जाऊन कामकाज करणं अपेक्षित असतं. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये फर्स्ट वेव्हमध्ये मी स्वतः पुण्यामध्येच होतो तेव्हा. सेकंड वेव्हमध्ये मी कोल्हापूरमध्ये होतो. फर्स्ट वेव्हमध्ये आम्ही रेड अलर्ट एरियापासून वाड्या वस्त्यांपर्यंत सगळ्या बहुजनांच्या असणाऱ्या वस्त्या अशा ठिकाणी जाऊन सगळ्या डिस्ट्रीब्युशन्स, किट्स प्रोव्हाइड, ते पेशंट्स सगळं त्यांना मदत करणं या लेवलला काम केलं. कोल्हापुरात देखील जसं आपलं इथं ससून आहे
तसं छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय, आदरणीय जिल्हाधिकारी तत्कालीन त्यांनी नोडल ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती केली होती त्या रुग्णालयासाठी. तिथंही बऱ्याच अंशी लोकांना मदत करता आली. डायरेक्ट ज्यांना बेड मिळत नव्हते, ॲडिशनल बेड ॲडजस्टमेंट आणि ऑक्सिजन पुरवठा, त्याचं ट्रॅकिंग, पुन्हा लोकांचं जाणं, त्यांची ती योग्य रीतीने विल्हेवाट, या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टी करता आल्या. तत्कालीन कालावधीत कोरोना फर्स्ट वेव्हमध्ये आय गेस 21 मार्चला लॉकडाऊन आणि या गोष्टी झाल्यावर 27ला गव्हर्नमेंटने सगळ्या शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार कट करून तो CM फंडामध्ये जमा केला होता. परंतु 27ला गव्हर्नमेंटने हा निर्णय घेण्यापूर्वीच 23 तारखेला मी व्हॉलेंटरीली माझा 1 दिवसाचा नाही, पूर्ण महिन्याचा पगार मी CM फंडमध्ये जमा केला होता व्हॉलेंटरीली. तर ते आपल्याला त्या लेवलला जाऊन सगळ्या गोष्टी करता येतात. हे आपण आता बघितलंय. विशाल लोंढे सरांचं आपण सगळं जीवनचर्या पूर्ण बघितलेलं आहे आणि त्यांनी त्याचा प्रवास बघितला आहे. त्यांनी काय काय सॅक्रिफाईस केलं आहे, त्यांनी कसं डोनेशन दिलं आहे, त्यांनी काही विद्यार्थ्यांसाठी ते कशी मदत करत आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओतून बघितल्यात. नक्कीच तुमच्या सगळ्यांना हा व्हिडिओ फायद्याचा ठरेल. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सर.